बुलंद आवाज प्रशांत बाबा चेडे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राहुलभैया मोठेजी, वेळेचा अभाव असल्यामुळं सन्माननीय व्यासपीठ असं नामोल्लेख करतो. आणि इथं जमलेले या तेरखेड्यामधील सर्व पंचकृषीतील सर्व सुजाण नागरिक, तेरखेड्यामधील घराघरामधून ऐकत असलेल्या माझ्या माता भगिनी, मला आपला तेरखेडा जिल्हा परिषद गटातून आलेल्या सर्व सुजाण मतदार बंधू भगिनीला एवढीच विनंती करायची की येणाऱ्या 20 तारखेला आपल्या या भूमपरंडा वाशी मतदारसंघातून कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय राहुल भैयांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. तानाजी सावंत साहेबांनी कुणाला सोडलेलं नाही. कारण जो जवळ आला त्याला चावलं. कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या, ओमदादा असतील, आम्ही असू, या मतदारसंघाची वाट आम्ही दाखवली आणि हा मतदारसंघाची वाट लावायचं काम यांनी केलं. घराघरामधला माणूस फोडण्याचं काम केलं. ते कशाच्या जोरावर केलं? फक्त पैशाचं. पण मी नेहमी सांगायचो, सावंत साहेब, या मतदारसंघातल्या आणि विशेषतः वाशी तालुक्यातल्या मतदाराकडे बघताना तुमचा जो माझाचा चष्मा आहे तो तुम्ही बदलला पाहिजे. इथं खुद्दार माणसं आहेत, इथं स्वाभिमानी माणसं आहेत. या माणसाने प्रत्येकाला चावलं, प्रत्येकाला. मी नेहमी म्हणतो, आम्ही चूक केली. या मतदारसंघामध्ये सगळेच नाक काही विषारी नसतात, परंतु सन्माननीय तानाजी सावंत साहेब, किंग कोब्रा म्हणलं तरी हरकत नाही. हे असा नाग आहे की डसला की ते पाणीच मागू देत नाही. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही असे गारुडी आहे की तुमचं वीस तर आम्ही पचवूच, पण तुम्हाला तुमच्या घरी सुखरूप पोचू. मी तुम्हाला एवढंच सांगेल, कैलासवासी ज्ञानेश्वर तात्याच्या आशीर्वादाने तुम्हाला गुलाल लागला. आणि आता बुक्का तात्याच्या जी म्हणले होते त्याच पद्धतीने तात्या लावतील आणि इकडून बाबाही लावेल तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. जाता जाता वेळेचा अभाव असल्यामुळं तेरखेडा वाशीकरांना माझी कळकळीची विनंती की आपण सगळ्यांनी येणाऱ्या 20 तारखेला या मतदारसंघाचा चौथ्यांदा ज्यावेळेस राहुल भैया मोठे जेवढे निवडून येतील ते नक्कीच उद्या लाल दिव्यामध्ये नामदार म्हणून आपल्या समोर येणार आहेत, तेवढं आपण लक्षात ठेवावं. आणि एवढीच कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. उद्याच्या 20 तारखेला तुतारी समोरचं बटन दाबून राहुल भैयाला भरघोस मताने आपण निवडून द्यावं. आणि पुन्हा जाताना एकच सांगतो, या वाशी तालुक्यामध्ये जी गुंडागिरी चालू आहे ही खपवून घेतली जाणार नाही. आतापर्यंत आम्ही शांत होतो, म्हणलं आज कळेल, उद्या कळेल. पण मला एवढंच सांगायचं की ही झाकी पिक्चर बाकी आहे साहेब. तुम्हाला जर खरंच पिक्चर बघायचं असेल तर 23 तारखेला या, तुम्हाला पिक्चर आम्ही दाखवणार. आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर खासदार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. मला सगळी मला माहिती